नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या टॉपिकवर विचारलेल्या विविध प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेला बेल आयकॉन प्रेस करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? पर्याय आहे डलहौसी, कॉर्नवॉलिस, वॉर्न हेस्टिंग आणि लॉर्ड मिंटो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॉर्नवॉलिस. त्यानंतरचा प्रश्न आहे वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला? पर्याय आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, लॉर्ड लिनलिथगो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड कर्झन. समोरचा प्रश्न पाहूया. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? पर्याय आहेत कालकोठडी प्रकरण, जालियनवाला बाग हत्याकांड, 1857चा उठाव, बंगालची फाळणी. तर याचे बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, जालियनवाला बाग हत्याकांड. हिटलरच्या रिकामी जागा आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते. तर इथे हिटलरचं आत्मचरित्र विचारलेलं आहे. पर्याय आहेत दास कॅपिटल, माइन काम्फ, तरुण तुर्क आणि आपला लढा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माइन काम्फ. दीन-ए-इलाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शहाजहान, अकबर, औरंगजेब, हुमायून. तर याचे बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, अकबर. समोरचा प्रश्न पाहूया. पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, रघुनाथराव परांजपे, गोपाळ हरी देशमुख. तर याचं बरोबर उत्तर होणार बाळशास्त्री जांभेकर. समोरचा प्रश्न पाहूया. इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? पर्याय आहेत विष्णूशास्त्री पंडित, डॉक्टर राघव भांडारकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, भाऊ दाजी लाड. तर बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, विष्णूशास्त्री पंडित. समोरचा प्रश्न पाहूया. होम रूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? तर पर्याय आहेत द पीपल, होम इंडिया, न्यू इंडिया, कॉमनवेल्थ. तर बरोबर उत्तर आहे न्यू इंडिया. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर आंबेडकर, महर्षी कर्वे. तर बरोबर उत्तर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? पर्याय आहेत मास कन्नमवार, पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव चव्हाण, प्र.के. अत्रे. तर बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य दिलेले आहेत, जे त्यांचं आत्मचरित्र कृष्णकाठ, तसेच ऋणानुबंध, युगांतर आणि सह्याद्रीचे वारे हे यशवंतराव चव्हाण यांची साहित्य आहेत. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय आहेत सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, पंडित नेहरू. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? पर्याय आहेत आत्मचरित्र, ध्यासपूर्व, आत्मवृत्त आणि महात्मा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्मवृत्त. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? पर्याय आहे बंगाल गॅजेट, बॉम्बे हेरॉल्ड, टेलिग्राफ आणि बॉम्बे टाइम्स. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बॉम्बे हेरॉल्ड. महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात ही बॉम्बे हेरॉल्ड या साप्ताहिकाने झाली. तर भारतामधील पहिले वृत्तपत्र जर विचारलं तर त्याचं योग्य उत्तर हे बंगाल गॅजेट येणार. राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी. तर दादाभाई नौरोजी हे याचं बरोबर उत्तर होणार.
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? पर्याय आहे सुरत, साबरमती, दांडी, बारडोली. तर याचं बरोबर उत्तर आहे दांडी. दांडीमधून गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात केली होती. सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली होती? पर्याय आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, क्रांती सेना, पत्री सरकार आणि पर्याय 4 आहे अभिनव भारत. तर याचं बरोबर उत्तर आहे अभिनव भारत. 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. 1904 मध्ये त्याचं नामांतरण हे अभिनव भारतमध्ये करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय सेवेची स्थापना रिकामी जागामध्ये झाली. तर याचे पर्याय आहेत 1882, 1843, 1884 आणि 1885. तर याचं योग्य उत्तर आहे 1885. व्हाईसराय लॉर्ड डफरीनच्या काळात भारतीय राष्ट्रीय सेवेची स्थापना करण्यात आली. व्यावसायिक तत्त्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहेत 2 मार्च 1850, 16 एप्रिल 1853, 20 जानेवारी 1857 आणि 15 ऑगस्ट 1862. तर याचे बरोबर उत्तर आहे 16 एप्रिल 1853. या दरम्यान भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली होती. खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते? पर्याय आहेत जॉन अँड्रूज, चार्ल्स फ्रियर अँड्रूज, अलेक्झांडर अँड्रूज आणि चित्तरंजन दास. तर याचं बरोबर उत्तर आहे चित्तरंजन दास. चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते. त्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती. बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? मराठा, डोंगरा, कानपूर आणि राजपूत. तर याचं बरोबर उत्तर आहे राजपूत. बजरंग बली की जय ही राजपूत रेजिमेंटची रणगर्जना होती. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती. पर्याय आहेत स्टॅफर्ड क्रिप्स, क्लेमेंट ॲटली, जॉन मेजर आणि A.B. अलेक्झांडर. तर याचं बरोबर उत्तर आहे क्लेमेंट ॲटली. क्लेमेंट ॲटली हे मजूर पक्षाचे पंतप्रधान होते ब्रिटनचे. त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? पर्याय आहेत सुखदेव, राजगुरू, सूर्यसेन, रामप्रसाद बिस्मिल्ला. तर याचे बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 सूर्यसेन. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा फुले, भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला? पर्याय आहेत परशुराम नाईक, वीर वामनराव जोशी, नागत अण्णा चौधरी आणि अप्पासाहेब बागल. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीर वामनराव जोशी. मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. समोरचा प्रश्न पाहूया. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी रिकामी जागा या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. पर्याय आहेत मांजरा, गाढवी, वाघूर आणि वेण्णा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाघूर नदी. अजिंठा लेणी या वाघूर नदीच्या खनन केलेल्या भागामध्ये आढळलेल्या होत्या. रिकामी जागा याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेकॉले, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड मिंटो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? पर्याय आहेत इंग्रज आणि पेशवे, इंग्रज व मराठे, सिराजुद्दौला व इंग्रज आणि मीर कासिम व इंग्रज. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिराजुद्दौला व इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई ही 23 जून 1757 झाली होती. ईस्ट इंडिया कंपनीची
पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? पर्याय आहेत मुंबई, कोलकाता, सुरत आणि नागपूर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुरत. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये झाली होती, परंतु ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत येथे स्थापन झाली होती. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? पर्याय आहेत इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोर्तुगीज. पोर्तुगीज हे भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय होते. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? तर पर्याय आहेत 1909, 1919, 1935 आणि 1907. तर याचं बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 1909चा कायदा हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो. आणि 1919चा जो कायदा आहे तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित मोतीलाल नेहरू. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पुणे, अकोला, नाशिक, जळगाव. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जळगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, दादोबा पांडुरंग तळखरकर, बाळशास्त्री जांभेकर आणि ग. जोशी. तर याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, विदा सावरकर, महात्मा गांधी आणि बंकिमचंद्र चटर्जी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? पर्याय आहेत बंगालची फाळणी, असहकार आंदोलन, तसेच जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. किंवा पर्याय क्रमांक 4 आहे 1 व 3 दोन्ही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला होता. समोरचा प्रश्न पाहूया. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? पर्याय आहेत मंदिर प्रवेश, शिक्षण हक्क, शेतकरी चळवळ आणि स्त्री उद्धार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंदिर प्रवेश. वायकोम सत्याग्रह हा मंदिर प्रवेशाशी संबंधित होता. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया, असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? पर्याय आहेत असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, चले जाव चळवळ आणि रॉलेट ॲक्ट चळवळ. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सविनय कायदेभंग चळवळ. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. होम रूल लीगची स्थापना कोठे झाली? पर्याय आहेत मुंबई, अड्यार, विशाखापट्टणम आणि पणजी. तर याचं बरोबर उत्तर होणार अड्यार. समोरचा प्रश्न इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? पर्याय आहेत सुरत, मुंबई, लखनौ, दिल्ली. तर बरोबर पर्याय आहेत सुरत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय आहे ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन, रॉबर्ट क्लाईव्ह यापैकी नाही. तर बरोबर पर्याय आहे ॲलन ह्यूम. त्यानंतरचा प्रश्न आहे कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 बाबा आमटे, 2 बाळ गंगाधर टिळक, 3 अप्पासाहेब पटवर्धन, 4 मधु दंडवते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन. त्यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते.
त्यानंतरचा प्रश्न, असहकार चळवळ रिकामी जागा साली सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 1930, 2 1927, 3 1920, 4 1916. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1920. महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते? पर्याय आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसऱ्या. महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. दुसरी गोलमेज परिषद ही 1931 मध्ये झाली होती. होनाजी बाळा हे काय होते? पर्याय आहेत कवी, कथाकार, शाहीर, भारुड म्हणणारे. तर बरोबर उत्तर आहे शाहीर, पर्याय क्रमांक 3. होनाजी बाळा हे एक शाहीर होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पर्याय आहेत स्वामी दयानंद, लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि सेनापती बापट. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव पांडुरंग महादेव हे होते. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? पर्याय आहेत बिपिनचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, नानाशंकर सेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? पर्याय आहेत राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंहगड. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 समुद्रगुप्त, 2 चंद्रगुप्त, 3 अशोक, 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समुद्रगुप्त. रिकामी जागा हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय. पर्याय क्रमांक 1 विदा सावरकर, 2 दामोदर चाफेकर, 3 वासुदेव बळवंत फडके, 4 अनंत कान्हेरे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होय. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे? पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, जगजीवन राम. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. समोरचा प्रश्न पाहूया, चालुक्य काळी बीड या शहराचे नाव रिकामी जागा होते असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 आहे अंबानगर, 2 चंपावती नगर, 3 भीड आणि 4 प्रतिष्ठान. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंपावती नगर. महाराष्ट्र शासनाचे रिकामी जागा लोकराज्य हे रिकामी जागा आहे. तर पर्याय आहेत दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मासिक. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे एक मासिक आहे. समोरचा प्रश्न पाहूया, दलित पॅंथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 नामदेव ढसाळ, 2 कुसुमाग्रज, 3 ग्रेस, 4 आनंद यादव. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नामदेव ढसाळ. जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अकोला, 2 बुलढाणा, 3 अहमदनगर, 4 पुणे. तर याचं बरोबर उत्तर आहे बुलढाणा. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? पर्याय क्रमांक 1 आहे पन्हाळा, 2 प्रतापगड, 3 पुरंदर, 4 सिंहगड. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतापगड. प्रतापगडावर अफजल खानाचा वध करण्यात आला होता.